नमस्कार. आपण इयत्ता 10वी गणित भाग 1 चे संभाव्यता हे प्रकरण अभ्यासत आहोत. आपण सराव संच संपूर्ण पाहिलेले आहे. आज आपल्याला संकीर्ण प्रश्नसंग्रह 5 ला सुरुवात करायची आहे. या संकीर्ण प्रश्नसंग्रह 5 मधील हा तिसरा प्रश्न बघा. एका हॉकी संघात 6 बचाव करणारे, 4 आक्रमक व 1 गोलरक्षक असे खेळाडू आहेत. यादृच्छिक पद्धतीने त्यातील एक खेळाडू संघनायक म्हणून निवडायचा आहे, तर पुढील घटनांची संभाव्यता काढा. हा हॉकी संघ आहे. तर या हॉकी संघामध्ये एकूण 11 खेळाडू असतात. कोणते कोणते ते दिले प्रश्नामध्ये दिलेले आहेत. 6 असतात बचाव करणारे, 4 असतात आक्रमक आणि 1 असतो गोलरक्षक. अशा प्रकारचे 11 खेळाडू आहेत. आणि या 11 खेळाडू मध्ये यादृच्छिक पद्धतीने त्यातला फक्त एक खेळाडू संघनायक म्हणून निवडायचा आहे, कॅप्टन निवडायचा आहे. तर पुढील घटनांची संभाव्यता काढा. 2 घटना दिल्यात. तो कॅप्टन किंवा तो संघनायक कसा असणं आवश्यक आहे? गोलरक्षक. ही पहिली घटना आहे. आणि दुसरी घटना बचाव करणारा खेळाडू संघनायक असणे. ह्या 2 घटना आहेत. समजा आपण असं गृहीत धरलं की गोलरक्षक हा संघनायक आहे, ही अट किंवा ही घटना जर गृहीत धरली तर गोलरक्षक आपल्याकडे आहे ती फक्त एकच. म्हणजे एकमेव खेळाडू जो आहे त्याच्याकडेच हा संघनायक म्हणजेच कॅप्टनचा पदभार जातो. मग त्याच्यामध्ये किती एकूण घटक किती असू शकतात? फक्त 1. आणि समजा आपण दुसऱ्या घटनेचा विचार केला, बचाव करणारे खेळाडू किती आहेत? एकूण 6. मग आता 6 पैकी कोणालाही कॅप्टन होऊ शकतो, कोणीही कॅप्टन होऊ शकतं. म्हणजे याच्या 6 शक्यता आहे. बरोबर आहे. तर आता आपण काय करूया, नमुना अवकाश लिहू. नमुना अवकाश मध्ये सॅम्पल स्पेस मध्ये 6, 4 आणि 1 हे एवढे खेळाडू आपल्याला लिहिता येतील. म्हणून सॅम्पल स्पेस S बरोबर आहे सर्वप्रथम 6 बचाव करणारे, त्यानंतर 4 आक्रमक आणि 1 गोलरक्षक. अशा प्रकारचे एवढे खेळाडू त्या हॉकी टीम मध्ये आहेत. म्हणजे नंबर ऑफ यस म्हणजे यस मध्ये असलेल्या घटकांची संख्या किती आहे? एकूण घटक 1 2 3 असं नाही. हे बचाव करणारे 6 आहेत, आक्रमक 4 आहेत, गोलरक्षक 1 आहे. म्हणजे 6 हे खेळाडू आहेत, 4 हे खेळाडू आहेत आणि 1 हा खेळाडू आहे. म्हणजे 6 आणि 4 10 आणि 1 11. एन ऑफ एस बरोबर आहे 11. तर हे झाला नमुना अवकाश, सॅम्पल स्पेस. आता पहिल्या घटनेचा विचार करूया. नंबर 1, गोलरक्षक हा संघनायक असणे. गोलरक्षक हा संघनायक असणे ही घटना आहे. समजा या घटनेला आपण ए न डिनोट करूया, दर्शवूया. ए बरोबर आहे महिरपी कंसामध्ये काय लिहिता येईल आपल्याला? गोलरक्षक किती आहेत? गोलरक्षक फक्त 1. म्हणून 1 गोलरक्षक आहे. 1 गोलरक्षक आहे. मग आता याच्यामध्ये एन ऑफ ए किती?
एन ऑफ ए बरोबर आहे एकूण फक्त एकच खेळाडू आहे. एन ऑफ ए बरोबर 1. आता तुम्हाला याचं सूत्र लिहिता येईल. संभाव्यता काढण्यासाठी सूत्र तुम्हाला माहित आहे. पी ऑफ ए बरोबर आहे एन ऑफ ए बाय एन ऑफ एस. ए घटनाची संभाव्यता बरोबर आहे ए घटनामध्ये असलेल्या घटकांची संख्या छेद नमुना अवकाश मध्ये असलेल्या घटकांची संख्या. हे आहे आपलं सूत्र. यामध्ये किमती ठेवूया. पी ऑफ ए बरोबर आहे एन ऑफ ए 1 आहे आणि एन ऑफ एस किती आहे 11. तर हे झाली याची प्रोबॅबिलिटी, पहिली घटना. त्यानंतर आता दुसऱ्या घटनेचा विचार करूया. नंबर 2 ची घटना काय? बचाव करणारे बचाव करणारा खेळाडू बचाव करणारा खेळाडू संघनायक असणे. ही आपली घटना आहे, दुसरी घटना. समजा आपण या घटनेला बी न दर्शवूया. आता बघा आपल्याकडे बचाव करणारे किती आहेत? 6. 6 बचाव करणारे 6 बचाव करणारे म्हणून एन ऑफ बी बरोबर आहे 6. एन ऑफ बी बरोबर आहे 6. एन ऑफ बी बरोबर 6. आता याची संभाव्यता आपल्याला काढता येईल. म्हणून पी ऑफ बी बरोबर आहे एन ऑफ बी छेद एन ऑफ एस. यामध्ये किती ठेवू? पी ऑफ बी बरोबर एन ऑफ बी. किती एन ऑफ बी आहे 6 आणि एन ऑफ एस किती आहे 11. म्हणजे याची प्रोबॅबिलिटी आपल्याला. यानंतरचा चौथा प्रश्न पहा. जोसेफ एका टोपलीत प्रत्येक कार्डावर इंग्रजी वर्णमालेतील एक अक्षर याप्रमाणे सर्व अक्षरांची 26 कार्डे ठेवली आहेत. इंग्रजी वर्णमाला म्हणजे ए बी सी डी असं झड पर्यंत सर्व अक्षरांची किती कार्डे केली? 26 कार्डे केलेली आहे, ठेवली आहे एका टोपलीमध्ये. आता त्या टोपलीमधून एक कार्ड काढायचं यादृच्छिक पद्धतीनं. तर काढलेले अक्षर स्वर असण्याची संभाव्यता काढा. काढलेले अक्षर स्वर तुम्हाला माहित आहे त्या अक्षरामध्ये स्वर आणि व्यंजने असतात. मराठीमध्ये तुम्हाला झालेला आहे स्वर आणि व्यंजने. तर त्या काढलेल्या अक्षर त्यामधून काढलेलं जे अक्षर आहे ते स्वर असण्याची संभाव्यता काढा. आणि इंग्रजी वर्णमालेमध्ये असलेले जे स्वर आहेत ते तुम्हाला चांगल्या प्रकारे माहित आहेत. ए ई आय ओ यू हे इंग्रजी वर्णमालेतील स्वर आहे. मग हे आपल्याला ही घटना झाली आणि मग हे बाजूला काढून याची संभाव्यता आपल्याला काढायची आहे. तर सर्वप्रथम आपण सॅम्पल स्पेस नमुना अवकाश एस बरोबर लिहूया. ए बी सी डी असं सर्वच लिहावं लागेल. पण आपण काय करूया या ठिकाणी सर्व पूर्णपणे लिहिण्याची आवश्यकता नाही. ए बी सी डी डॅश शेवटचं अक्षर लिहूया झ. असे एकूण या नमुना अवकाश मध्ये किती घटक आहेत? एकूण किती घटक आहेत? 26 कार्ड आहेत. 26 कार्ड. प्रत्येक कार्डावर एका कार्डावर ए दुसऱ्या कार्डावर बी असं झडपर्यंत दिलेले आहेत आणि असे 26 कार्ड आहेत.
म्हणून n ऑफ s बरोबर आहे 26. हे झालं n ऑफ s. आता घटना बघा. घटना काय सांगितलेली आहे? घटना A स्वर असण्याची. स्वर आता सांगितलं तुम्हाला A E I O U. किती झाले? 1 2 3 4 आणि 5. म्हणून n ऑफ A बरोबर आहे 5. या घटनेमध्ये असलेल्या घटकांची संख्या आहे 5. आता प्रोबॅबिलिटी संभाव्यता या घटनेची काढायची आहे. म्हणून P ऑफ A बरोबर आहे n ऑफ A छेद n ऑफ s. यामध्ये किमती ठेवूया. P ऑफ A आहे, P ऑफ A काढायचा आपल्याला. P ऑफ A बरोबर आहे n ऑफ A किती? n ऑफ A आहे 5. n ऑफ s किती? 26. आणि हेच आपलं याचं फायनल उत्तर. म्हणून शब्दामध्ये याचं उत्तर सुद्धा लिहिता येतं शब्दामध्ये लास्टला. म्हणून काढलेले अक्षर, काढलेले अक्षर, काढलेले अक्षर स्वर असण्याची संभाव्यता 5/26 आहे. असं शब्दामध्ये मागच्याही प्रश्नाचं आपण असं शब्दामध्ये लिहू शकतो आणि लिहायचं. आता इथचा नेक्स्ट प्रश्न बघा. फुगेवाला 2 लाल, 3 निळे आणि 4 हिरवे अशा प्रकारचे फुगे दिलेले आहेत. एकूण फुगे बघा, हे या ठिकाणी 2 लाल आहेत, त्यानंतर 2 निळे आहेत, 3 निळे आहेत आणि 4 हिरवे आहेत. तर एकूण फुगे तुम्हाला लक्षात आले असतील. एकूण 3 2 5 4 9 फुगे आहेत. फुगेवाला 2 लाल, 3 निळे आणि 4 हिरवे अशा रंगीत फुग्यातील एक फुगा प्रणालीला यादृच्छिक पद्धतीने देणार आहे. फुग्याच्या याच्यामध्ये काही 2 लाल आहेत, 3 निळे आहेत, 4 हिरवे आहेत. याच्यापैकी एक फुगा काढून प्रणालीला फुगेवाला देणार आहे यादृच्छिक पद्धतीने. तर पुढील घटनांची संभाव्यता काढा. मग आपल्याला माहिती आहे यादृच्छिक पद्धतीने देणार आहे म्हणजे एकतर तो फुगा लाल याच्यामधला असावा किंवा निळ्यामधला असावा किंवा हिरव्यामधला, याच्या व्यतिरिक्त असू शकत नाही. आपल्याला शक्यता ह्या अशा करता येतात, परंतु नेमकं लालच मिळेल किंवा निळच मिळेल किंवा हिरवच मिळेल असं आपल्याला सांगता येत नाही. येणारा फुगा हा लालच आहे असं सांगता येत नाही. पण यापैकी मात्र येईल हे मात्र निश्चित आपल्याला भाकीत करता येतं. तर आपण काय करूया, याचा नमुना अवकाश काढूया. यासाठी आपण लाल रेड आर ग्रीड धरूया, त्याच्यानंतर निळे ब्ल्यू आणि हिरवे ग्रीन असं ग्रीड धरूया. समजा लाल फुगे आर ने, निळे फुगे ब्ल्यू ने आणि लास्ट हिरवे जी ने दर्शवू. मग आता आपल्याकडे नमुना अवकाश लिहिता येईल आपल्याला. S बरोबर आहे महिरपी
लाल दोन आहेत म्हणून R1 R2, तीन निळे आहेत म्हणून ब्ल्यू B1 B2 B3. त्याच्यानंतर ग्रीन किती आहेत 4 म्हणून G1 G2 G3 आणि G4 अशा प्रकारे. आता एकूण किती झाले मग हे 4 आणि 3 आणि हे 2 म्हणजे एकूण किती झाले मग n ऑफ s बरोबर आहे 9. ठीक आहे, n ऑफ s बरोबर आहे 9. आता याच्यामध्ये पहिली घटना नंबर 1, पहिली घटना काय सांगितलेली आहे पहा. मिळालेला फुगा लाल असणे. समजा मिळालेला फुगा लालच आला असं गृहीत धरलं तर लाल किती आहेत आपल्याकडे फक्त 2 आहे. मग तो R1 तरी असेल किंवा R2 तरी असेल. ही आपली पहिली घटना आहे. पहिली घटना काय दिली आपल्याला, मिळालेला फुगा लाल असणे. मिळालेला फुगा जर लाल असणे असं असेल तर आपल्याला काय सांगता येईल, A बरोबर आहे. म्हणून A बरोबर लाल फक्त काय आहे, एकतर ते R1 असावं किंवा R2 असावं, याच्या व्यतिरिक्त राहू शकत नाही. म्हणून या घटनेमध्ये एकूण घटकांची संख्या आहे 2. म्हणून याचं संभाव्यता काढूया. संभाव्यता कशी काढता येईल, P ऑफ A बरोबर आहे n ऑफ A बाय n ऑफ S. P ऑफ A बरोबर n ऑफ A किती आहे 2 आणि n ऑफ S किती आहे n ऑफ S 9. म्हणून आपल्याला शेवटी P ऑफ A बरोबर आहे 2/9 आणि शब्दामध्ये उत्तर लिहायचे मग. म्हणून मिळालेला फुगा लाल असण्याची संभाव्यता किती आहे, बरोबर आहे 2/9. दुसरी घटना बघूया आता नंबर 2. मिळालेला फुगा निळा असणे. मिळालेला फुगा निळा असणे. आता ह्याच्यामध्ये आपण याची घटना लिहूया B दर्शवू. B बरोबर आहे महिरपी कंसामध्ये निळा किती आहेत 1 2 3 म्हणजे तो B1 तरी असेल किंवा B2 तरी असेल किंवा B3 या तीन पैकीच. म्हणून n ऑफ B बरोबर आपल्याला काय सांगता येईल 3. हे निळा असण्याची शक्यता आहे. आता याच्यात तुम्हाला याची सुद्धा संभाव्यता काढता येईल. म्हणून P ऑफ B बरोबर आहे n ऑफ B छेद n ऑफ S. म्हणून P ऑफ B बरोबर आहे n ऑफ B आहे 3 आणि n ऑफ S किती आहे 9. P ऑफ B म्हणून P ऑफ B बरोबर आहे 3 1 3 3 त्रिक 9. हे झालं याचं उत्तर. आणि म्हणून मिळालेला फुगा निळा असण्याची संभाव्यता किती आहे 1/3 आहे.
आता त्याच्यानंतर मिळालेला फुगा हिरवा असणे. तिसरं, मिळालेला फुगा हिरवा असणे. मिळालेला फुगा हिरवा असणे याला आपण सी घटना लिहूया. एकूण हिरव्यामध्ये किती आहेत? 4. 1 2 3 4. एक तर G1 असेल किंवा G2 असेल किंवा G3 असेल किंवा G4 असेल, एवढ्यापैकीच. म्हणून G1 G2 G3 G4. म्हणून n ऑफ C बरोबर आहे, एकूण किती झाले घटक? 4. म्हणून P ऑफ C बरोबर आहे, या घटनेची संभाव्यता P ऑफ C बरोबर आहे n ऑफ C बाय n ऑफ S. म्हणजेच P ऑफ C बरोबर आहे n ऑफ C 4 आहे आणि n ऑफ S किती? एकूण 9. म्हणजेच आपल्याला शेवटी उत्तरामध्ये सांगता येईल. म्हणून मिळालेल्या हिरव्या मिळालेला हिरवा फुगा असण्याची संभाव्यता 4/9 आहे. ओके. यानंतरचा प्रश्न बघा. एका खोक्यात 5 लाल पेन आहेत. 5 लाल पेन आहेत. त्याच्यानंतर 8 निळे पेन आहेत आणि 3 हिरवे पेन आहेत. असे एकूण 16 पेन आहेत. यादृच्छिक पद्धतीने ऋतुजाला एक पेन काढायची आहे. त्याच्यातली एक पेन काढायची. एक पेन काढायची असेल तर तुम्हाला माहित असेल या 5 पैकी एखादी असू शकते किंवा निळ्यापैकी एक असू शकते किंवा 3 हिरव्यापैकी एक असू शकते. 5 लाल पैकी एखादी असू शकते किंवा 8 निळ्यापैकी एक असू शकते किंवा 3 हिरव्यापैकी एक असू शकते. मग याचा नमुना अवकाश आपल्याला लिहिता येतो. एक पेन काढायची तर काढलेली पेन निळे असण्याची संभाव्यता काढा. एक आपल्याला घटना दिलेली आहे, काढलेले पेन निळे असण्याची संभाव्यता काढा. ही घटना दिलेली आहे. ठीक आहे. तर आपण अगोदर सॅम्पल स्पेस S घेऊया. आपण गृहीत धरलं समजा लाल पेन R, त्याच्यानंतर निळे पेन B, हिरवे पेन G ग्रीन न दर्शवलं. तर एकूण लाल पेन R किती आहेत? एकूण 5 आहे. R1 R2 R3 R4 आणि R5 अशा प्रकारचे हे 5 पेन आहेत लाल. आता निळे पेन एकूण किती आहेत? ब्ल्यू 8 आहे. B1 B2 B3 B4 B5 B6 B7 आणि B8 अशा प्रकारचे 8 पेन आहेत. त्याच्यानंतर 3 हिरवे पेन आहेत. म्हणून G1 G2 आणि G3. तर एवढ्या प्रकारचे पेन त्या खोक्यामध्ये आहेत. म्हणून n ऑफ S बरोबर आहे किती झाले एकूण? हे 5 8 आणि 5 13 13 आणि 3 किती झाले? 16. n ऑफ S बरोबर आहे 16. आता घटना काय दिलेली आहे? घटना काय आहे? काढलेले पेन निळे असण्याची संभाव्यता काढायची आपल्याला. असलेले पेन त्याची संभाव्यता.
मग आता आपण अगोदर ती घटना लिहूया, निळे पेन असण्याची. ए, त्या घटनेला नाव दिलं. किती आहे एकूण? 8. म्हणजेच B1, B2, B3, B4, B5, B6, B7 आणि B8. तर n ऑफ a बरोबर आहे एकूण किती झाले मग 8. आता आपण काय करूया, याची संभाव्यता. म्हणून p ऑफ a बरोबर आहे n ऑफ a बाय n ऑफ s. p ऑफ a बरोबर आहे n ऑफ a आहे 8 आणि n ऑफ s किती? 16. म्हणून p ऑफ a बरोबर आहे 8 1 8 2 16. 8 न कटतं याला. ही झाली याची संभाव्यता आणि म्हणून उत्तर शेवटी लिहिता येतं. म्हणून निळे पेन असण्याची संभाव्यता किती आहे? 1/2 आहे. ठीक आहे, यानंतरचा भाग आपण पुढच्या